झी 24 तास एक पाऊल पुढे। महाशिवरात्रीला महादेवाचं दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी होत असते, पण पिंपरीमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याची संधी मिळते। पिंपरीच्या मोहननगर भागात शिवमंदिर परिसरात या प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत। त्याचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच गर्दी होऊ लागली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। पिंपरी चिंचवडमधल्या शिवभक्तांना एकाच वेळी 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची संधी मिळालेली आहे। आपण पाहू शकता या मैदानावर मोहननगर इथं या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची अगदी हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी आहे, जेणेकरून भाविक जे आहेत त्यांना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येईल अशी संधी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतोय की जी काही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची प्रतिकृती आहे आणि त्याचबरोबर त्या मंदिरामध्ये जशा पद्धतीचं शिवलिंग आहे त्याच पद्धतीचं शिवलिंग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच पिंपरी चिंचवड मधल्या शिवभक्तांना एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याची ही संधी मिळालेली आहे। नेमका काय हेतू होता ही प्रतिकृती तयार करण्यामागे किंवा काय नेमका उद्देश आहे जाणून घेऊया। सुधाजी आहेत आपल्या बरोबर, काय नेमका हेतू होता, कशा पद्धतीने तुम्ही हे तयार केलेलं आहे? या ठिकाणी सर्व नागरिकांना व सर्व भाविक भक्तांना एकाच वेळी सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन प्राप्त व्हावं आणि त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या नावाने का प्रसिद्ध आहेत, त्यांच्या नावाचा अर्थ काय आहे तोही समजून देण्याचा यामागे प्रयत्न आहे। त्याचबरोबर आपण सर्वजण ईश्वराला मानतो, कुणी त्याला मानतात, त्याची पूजा करतात, प्रार्थना करतात, परंतु ईश्वराला एकच आहेत असं आपण सर्वजण म्हणतो, परंतु त्याला ओळखत नाहीयेत। तर तो एकच ईश्वर कोण आहे आणि त्याचा संपूर्ण परिचय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। तर आमची नम्र विनंती आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा। एकंदरीतच आपण पाहू शकताय की पिंपरी चिंचवडकरांना एकाच ठिकाणी या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याची संधी मिळते आणि शिवभक्त ही या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेत आहेत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।